अंबाझरी तलावामध्ये मोठ्या प्रमाणात इकोर्निया झाला आहे. मोठ्या प्रमाणात अंबाझरी तलावाचं पाणी दूषित झालेलं आहे आणि ज्यावेळेस याची सगळी चौकशी केली तर जवळपास MIDC मधल्या हिंगणा MIDC मधल्या 19 कंपन्या अशा होत्या ज्यांचं दूषित पाणी अंबाझरी तलावामध्ये जात होतं आणि त्या 19 कंपन्यांना आधी नोटीस देण्यात आला होता आणि त्यातल्या अनेक कंपन्यांनी कोणतीही कारवाई नाही केल्यामुळे, कोणतंही ते दूषित पाण्यात रोखण्याची कारवाई नाही केल्यामुळे त्या सगळ्या कंपनीजवरती आता क्लोजरची नोटीस, काही 7-8 कंपनीजला आता क्लोजरची नोटीससुद्धा दिलेली आहे. त्यांचं पाणीपुरवठा आणि बाकी सिवरेज सगळं बंद करण्याच्या नोटीसेस दिलेल्या आहे. याच्याही पुढे जर त्यांनी परत जर त्यांचं दूषित पाणी जर या नाल्याच्या माध्यमातून जर अंबाझरीत आलं तर त्यांच्यावर याच्यापेक्षा आणखीन कडक कारवाई करण्यात येणार. जनगणनेच्या अनुषंगाने कुठेतरी ओबीसीची जातीय जनता आउट झाल्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघातून होळी विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन आता इशारा दिलेला आहे. जनगणना सगळ्याच जातींचं त्यात समाविष्ट करणार आहे. मोदीजींनी या संदर्भातलं वक्तव्य लोकसभेमध्येच केलेलं आहे आणि प्रत्येक जातीचं जनगणना करत असताना प्रत्येक जातीचं नोंद त्यामध्ये होत असते आणि त्या जाती कोणत्या प्रवर्गात आहे हे याचं नोटिफिकेशन्स आहेत. OBC मध्ये ज्या जाती येतात ते त्या जनगणनेमध्ये त्या जातींचा कॉलम असणारच आहे किंवा त्या जातीची नोंद असणारच आहे. मला असं वाटतं की विरोधी पक्षातले काही लोक याला काहीतरी राजकीय मुद्दा करून या सगळ्या याचं काहीतरी श्रेय घेण्याचा किंवा या जनगणनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यांच्या सरकारच्या वेळेस, काँग्रेस सरकारच्या वेळेस कधीच ही जनगणना झाली नाही. मोदीजींनी पहिल्यांदा पाठपुरावा करून किंवा मोदीजींच्या पुढाकाराने ही जनगणना आपल्याला आता होणार आहे. या 2026मध्ये याची सुरुवात होणार आहे आणि निश्चितच OBCच्या सर्व जातींचा समावेश त्यात करणार आहे. नाही, एकीकरणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणाच्या संदर्भात ज्या मला वाटतं त्यांच्या सगळ्या आपसी त्या दोन्ही पक्षांचं बोलणं सुरू आहे. त्यात भारतीय जनता पार्टी किंवा इतर माननीय फडणवीस साहेबांना मला वाटत नाही ते काही हस्तक्षेप करतील. ते दोन पक्षांचा तो विषय, त्या पक्षांचा त्यांचा विषय, ते त्यांच्या स्तरावर ते निर्णय घेतील. थँक्यू.